तर गाईज गपकी लगा माझी एकटीचीच गाडी आहे ना पार्किंग मध्ये, दुसरं कोणाचीच गाडी नाही. आज सॅटरडे आहे, निवांत घरी येईल. ठीक आहे. आणि काल पाऊस पण झालाय ओके मध्ये. तर काय सॅटरडे आहे ना, रात करायला काहीच नाही. सकाळजून आराम चालू आहे. आता किती वाजले? त्या 11:56 जवळ 12 वाजत आले. त्या सकाळजून फक्त आराम चालू आहे. आराम म्हणजे आराम चालू आहे, बाकी काहीच विषय केले नाही. ठीक आहे. तर काहीच बोर व्हायला लागलं होतं. आता थोडं गेम खेळतो. गेम तर गाईज माझ्याकडे इथं बघा, ही आसपास एक आहे, फोर्स ऑफ वॉरशिप एक आहे, वॉर ऑफ टँक्स एक आहे, आणि नंतर वॉर थंडर एक आहे, आणि कॉम्बॅट मास्टर एक आहे. ठीक आहे. एवढ्या गेम आहेत त्या, आणि पबजी पण आहे इकडे माझ्याकडे. ही जी दिसते ना तुम्हाला, ही पबजी. तर अशा गेम आहेत माझ्याकडे. तर मी आत्ता आहे ना कॉम्बॅट मास्टर खेळणार आहे. कॉम्बॅट मास्टर. ओके गाइज 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 ओके. तर गाइज रनिंग करायला आलतो. 1 किलोमीटर चाललोय आणि 1 किलोमीटर रनिंग केले. ठीक आहे. 7:30 वाजले. त्या ड्रायव्हर होता, संडे होता ना, त्यामुळे म्हणलं चला थोडंसं फिजिकल वर्क काहीतरी करूया. ओके. तर गाइस गपकी लगा. तर गाइस ह्या किसने हा किसने आहे ना, माझी सिक्युरिटी काय म्हणून का चल काय म्हणते तो गाइज. तर गाइज संध्याकाळच्या 7 वाजले. मी मस्तपैकी चहा ठेवायला लागलो होतो बरं का. चहा ठेवला होता, पाणी ठेवलं होतं, आणि ह्याचा किसण्याचा कॉल आला की मला पेट्रोल संपलंय म्हणून. टाकीत ही दुसरी बार आहे त्याची. हा तर ह्याची ही दुसरी बार आहे. त्याला मी HMT नगरला पण गेलो पेट्रोल द्यायला, तेव्हा पण ह्याच्या गाडीचं आहे ना पेट्रोल पाणी जातं ह्याच्या गाडीचं. आता पण झालं ह्याच्या गाडीत पाणी. बॅटरी दाखव, व्हिडिओ नको काढू. 1 मिनिट. तर काही त्याची गाडी तर चालू झाली पण रेस मारत नाही. पाणी टाकीत गेलं कसं राहतं. सेम प्रॉब्लेम गेले पण त्याला मी HMT नगरला गेलतो, त्याचा प्रॉब्लेम होता तेव्हा. आता पण सेम तसाच प्रॉब्लेम आहे. त्या गाडीत टाकीत पाणी कुठनं जातं, एका पेट्रोल जेव्हा तो पेट्रोल भरतो ना तेव्हा पाणी जातंय का कसं पाणी जातंय पण जातंय. त्याची गाडी आता रेस घेत नाही. पेट्रोल तर टाकले मी 1 लिटर पेट्रोल तर टाकले. तर गायज मी कंपनीतनं घरी चाललोय आणि दुपारचे 12:30 वाजले आता सध्याला. तर ओके. आणि विषय काय माहिती आहे का, मी काल त्या दिवशी शनिवारी थोडं रनिंगला गेलतो रे. अरे माझी लेस निघली रे, मोठाची लेस निघली. 1 मिनिट. काय मी शनिवारी आहे ना थोडं रनिंगला गेलतो. 1 किलोमीटर पडले फक्त. 1च आहे ना, पूर्ण पायाचे असं मसल असे आकडून आलेच, चाला येईना ना काय. 1च दिवस गेलोय बरं का. आणि असं राहते, जास्त दिवस व्यायाम अंगाची हालचाल नाही केली ना तर असं विषय राहतं. त्याच्या आईला उगाच गेलो असं वाटायला लागलं. पण काय विषय नाही, थोडंसं म्हणलं
अंगाची हालचाल तर झाली पाहिजे ना, नाही तर डेलीचं रुटीन आहे. मी कामावर येतोय, जाऊन झोपतोय, खातोय बितोय, बस पळलो. तर असा विषय झालाय. आता मी चाललोय गाडीच्या पार्किंगकडे चाललोय. रूमवर जाणार आहे जेवायला. ठीक आहे. ओके तर गाईज मी आत्ता घरी आलोय. पिला सांगितलं खेळतोय, जागाच आहे. किती वाजता झोपला ग पिल्या? आज गावात पिल्या तू झोपला नाही का? आजची डेली झोपलीच नाही आमची. तर पिल्या काही झोपलाच नाही. मी आत्ता जेवायला आलतो रूम वरती. तर गाईज आज जेवायला आहे ना, ए कशाच डाळ आहे? ही तुरीची डाळ आहे गाईज, आणि ही मोकळी मटकीची डाळ आहे. ओके, आणि चपात्या, आणि गाईज पापड पण भाजला इकडं. असा आहे विषय. जेवण करणारे, थोडे 10-15 मिनिटं आराम करणारे आणि कामावर जायचे. पाय पण दुखायला लागले तर रनिंग केल्यामुळं, जसं की तुम्हाला बोललोय. गाईज जस्ट पडलो होतो जेवण करून. पार्सलवाल्याचा कॉल आलाय. काहीतरी फ्लिपकार्टवरनं का काही मिशोवरनं काहीतरी ऑर्डर केलेला आहे ड्रेस बहुतेक. तर ते आलंय, बोलला कंपनी बसते. आता मला जाऊन कंपनी बसते जाऊन ती पार्सल रिसिव्ह करून मला माघारी नंतर कंपनीत जायची. ठीक आहे. तर काहीच पार्सल आलंय, पिल्याचं पार्सल आहे. तिला छोटा ड्रेस मागवला होता, तर ते पार्सल होतं मिशोवरनं ऑर्डर केलं. तर रिसिव्ह केलं ना, गाडी मागं पार्क केली पार्किंगमध्ये. चाललंय कामावर. ओके. आणि माझी तब्येत काही व्यवस्थित नाहीये. गोळी घेतली मी पॅरासिटामॉल एक. ठीक आहे, बघू काय विषय आहे ते. जर नाही तब्येत व्यवस्थित झाली तर मी माघारी जाईन हाफ डे टाकून. ओके. तर काय झालंय, ड्युटी 7 वाजले. त्या आज थोडा अर्धा तास लेट झालाय. थोडंसं काम होतं, जास्त नव्हतं, थोडंसं होतं त्यामुळं. तर काय थोडंसं उशीर झालाय. थोडं काम होतं, अर्धा तास थोडा लेट झालाय. 6:30 निघतो मी. आज 6:45 जवळपास 7 वाजता आलेले. 6:50 झाले त्या. ओके. तर दुपारी एक गोळी झाली होती अंग दुखतंय म्हणून, ते लेग पेन वगैरे नाही का त्यामुळं. आणि नंतर बरं वाटलं जरा, नाहीतर मग असं तसं आजारी पडल्यासारखं वाटत होतं मला. म्हणजे आजारी पडेन असं वाटत होतं मला. ठीक आहे. आत्ता मला भूक लागली जास्त. मी सकाळी 12:30 जेवलोय, त्यावरून चहा पिलोय. त्यामुळं आत्ता काहीतरी जाऊन खाईल. गोळी खाल्ली ना, त्यामुळे भूक पण लागली. ठीक आहे.